धन्यवाद डीजे. तर हार्ड लक साष्टीकर पाडा. एक जबरदस्त मॅच बघायला मिळाला. 15 धावा शेवटच्या षटकामध्ये डिफेंड केल्या गेल्या. म्हणजे डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून आता मात्र ते प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतील आणि गोलंदाजीला आमंत्रित केलंय पहिलं षटक हाताळण्यासाठी. तो म्हणजेच विकास माळी या फलंदाजाला गोलंदाजाला. तर फलंदाजांनी या ठिकाणी लगेच मैदानामध्ये यावं. प्रशांत आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्मान्य शिवरामजी शिलका यांना विनंती असेल मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हावं. त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा विनंती आहे. तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सल्लागार जर इकडे जर इतरत्र असतील तर त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आपण पाहतोय जे अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा यांच्या वतीनं आयोजित ही ट्रॉफी आहे आणि कर्नालपाडाच्या वतीनं विनंती आहे की जे पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती नक्कीच ग्रामस्थ सर्वांना विनंती की स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. कर्नालपाड्याचे ग्रामस्थ सारजाचे ग्रामस्थ जर या ठिकाणी असतील त्यानंतर आपण पाहतोय की डोंगरीपाडा पोमण परिसरातील बिबीपाडा कोलांडे येथील ग्रामस्थ आपण या ठिकाणी असाल. साष्टीकरपाड्याचे ग्रामस्थ आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. 3 षटकांचा मॅच. विकास पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि समोर आहे प्रशांत सातवी. या ठिकाणी आपण काय घडतंय तर फलंदाज बाद. दोन्ही वेळेस हा फलंदाज स्क्वॉट बिहाइंड विकेटच्या पद्धतीने बाद झालाय. हॅलो. दिलीप जिंबल हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी तैनात झालाय. पहिल्या चेंडूवरती गडी मिळाला होता विकास याला आणि सुंदर झेल टिपला होता संदीप ठाकरे यांच्या माध्यमातून. अगोदरच्या मॅच मध्ये मला वाटतं संदीपाला पारितोषिक लागलं होतं. या मॅच मध्ये ते नाहीये. तर लावायचं असेल तर नक्कीच एटीएम खुलं करायचं असेल मोस्ट वेलकम असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागेल जर ह्या पद्धतीने चेंडूला खेळायचं असेल की गोलंदाजी अतिशय चांगली होते. शरीरापासून थोडंसं लांब ठेवलं जाते चेंडूला. मात्र फुटवर्क फार महत्वाचं आहे. चेंडूची दिशा चेंडूचा वेग समजावा लागेल फलंदाजाला कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजीचं व्हेरिएशन आहे एक जबरदस्त गोलंदाजी विकास याच्या माध्यमातून. ऑन साईडला टायमिंग केलाय शतरक्षक तैनात आहे. मात्र संधी नसेल शतरक्षकाला. असं वाटलं शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल की काय मात्र आलाय षटकार. तर एक सूचना अशी की जी लहान मुलं आपण आणता त्यांना सांभाळा. चेंडू त्या ठिकाणी येत असताना त्यांना सुरक्षित करा. हलक्यातनं चेंडूला खेळायचं होतं पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र थोडंसं आपण पाहिलं की ऑन साईडला चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र सरते शेवटी आपण बघितलं की लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. 7 धावा. हलक्यातने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिटचा प्रयत्न अगोदर केला होता. पाहणं गरजेचं आहे काय घडलंय तर एक 22च्या रूपाने धाव मिळेल. धावफलक आपण पाहू शकता 8 धावा. यस
मला वाटतं बॅटला लागलाय चेंडू. त्या ठिकाणी पंच दर्शवतात की हा चेंडू बॅटला लागलाय. पुढचा डिसिजन तो होता बाईचा, तो मागे घेतलाय. पुन्हा एकदा नवीन डिसिजन लॉन्च केलाय आणि एक शेवटचा चेंडू या ठिकाणी दर्शवला गेलाय फलंदाजाला. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू शतरक्षक तैनात. डबल माइंड मध्ये खेळला गेलेला फटका आणि या ठिकाणी फलंदाज दिलीप बाद. नव्यानं फलंदाज फलंदाजीसाठी आलेत ते म्हणजेच किरण माळी. दिलीप जिंबल हा बाद झाल्याच्या नंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8 धावा या धावफलकावरती लागल्या. 3 षटकांचा मॅच आहे. एक सुरुवातीचा जो निर्णय घेतला होता टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा, तो कितपत योग्य होतोय ह्या येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि बॉलिंगला आलाय, नव्यानं गोलंदाजीला आलाय तो म्हणजे रुपेश सोमन. रुपेशच्याकडे अनुभव आहे, मात्र प्रवीण सुतार याच्याकडे सुद्धा बॅटिंगचा अनुभव आहे. तर एक चांगला कॉन्टेस्ट, चांगला बॅटल या ठिकाणी 2 फलंदाजांमध्ये, 2 संघांमध्ये हा आपल्याला बघायला मिळेल या मैदानावरती डोंगरीपाडा विरुद्ध खोलांडिया सामन्यामध्ये. चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि या ठिकाणी महेश त्या ठिकाणी होता. करण याच्या हातामध्ये झेल, फलंदाज बाद. नक्कीच आपण पाहतोय जे गीत वाजवले जातात आपल्या गौरवासाठी, त्याचा मान जे आदिवासी म्हणून आपल्याला गणलं गेलं आणि आदिवासींसाठी जे आरक्षण आपल्याला दिलं गेलं, डॉक्टर भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांच्या सौभाग्यवती रमाबाई आंबेडकर यांची आज मला वाटते जयंती आहे 7 फेब्रुवारी. तर नक्कीच त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर 2 ऐतिहासिक घटना ज्या घडल्या त्या म्हणजे त्याच्यातले एक अंडर 90चा वर्ल्ड कप, त्याच्यामध्ये 411 धावा भारतीय अंडर 90 संघाने बनवल्या आणि 100 धावेनं तो सामना जिंकला होता भारतीय अंडर 90 संघाने. त्यानंतर मला वाटते चेन्नई सिंगम या संघाने ISPL पटकावली. तर काय जबरदस्त मॅचेस पाहिल्या आणि जगत सरकार याने ती चमचमाती लाल कलरची गाडी पॉर्श हा नक्कीच घेऊन गेला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, शॉट सिलेक्शन थोडंसं चुकलंय मी म्हणेन. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते बघा, गोलंदाजाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. बॉलर चेंडूच्या मेरिट नुसार तुम्हाला खेळावं लागेल. डोंगरीपाडा संघ चांगलं काम करते गोलंदाजीमध्ये, क्या बात आहे. त्याच्यावरती सर्वश्रेष्ठ कामगिरीच्या अपेक्षेसाठी पाठवलंय राज माळी याला. हलक्यात चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करण आहे, चेंडूच्या मागे धावतो. एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चाललेत 3 मिस फील्ड झाले आणि किती धावा मिळतील ते नक्कीच आपण पाहू शकतो. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या 3 धावा सहजतेनं पूर्ण होताना दिसतील. 3 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतो, जाऊन पुसते 11 वरती. कोलांटे संघाने गेल्या सामन्यामध्ये सुद्धा सुरुवात थोडीशी कमी वेगाने केली होती, मात्र सुरुवात ही चांगली किंवा मग वाईट त्यापेक्षा शेवट कसा ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे क्रिकेट विश्वामध्ये. ज्या पद्धतीने आपण क्रिकेट पुढे पुढे खेळत असतो, मैदानावरती चेंडूला फेस करत असतो, ते सुद्धा फार महत्वाचं आहे. रुपेश सोमन बॉलिंग मार्कवर, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 1 निर्धाव, दुसऱ्या षटकामध्ये 2 निर्धाव, त्यामध्ये 1 विकेट सुद्धा, असे एकूण 4 चेंडू दुसऱ्या षटकामध्ये हे टाकून झालेले आहेत. रुपेश जबरदस्त गोलंदाजी. हा बॅटल नक्कीच बघण्यासाठी मजा येईल प्रेक्षकांना, डोंगरीपाडा विरुद्ध खोलांडे असा.
हलक्या त्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. राजमाळी या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय. तर नक्कीच दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा ह्या नक्कीच सहजतेने पूर्ण होतात. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 13 या धावसंख्येवरती. या षटकाचा शेवटचा बॉल. शांत संयमी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे कोलांडे संघाच्या माध्यमातून. मात्र एक जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल या सामन्यामध्ये. ऑफिस डिलिव्हरी होती. चेंडूला सरळ खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आलेत. थोडं सांभाळून क्षेत्ररक्षण करा. थोडं सांभाळून क्षेत्ररक्षण करा. विनंती करतोय. नक्कीच धावचित होण्याची शक्यता. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी 3 धावा या पूर्ण झाल्यात. किती धावा पूर्ण झाल्यात तर 3 धावा सहजतेने पूर्ण झालेल्या आहेत. षटकाची झाली समाप्ती. 3 धावेने धावफलक पुढे सरकला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 16. बघा थोडं सांभाळून क्षेत्ररक्षण करताना थोडंसं बॅकिंग देताय तुम्ही ठीक आहे. मात्र संदीप विनंती असेल थोडंसं सांभाळून क्षेत्ररक्षण करा. सुरुवातीचे दोघेजण तुम्ही धावत होते. आमचे धडकन इकडे वाढले होते कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय बघा त्या ठिकाणी आमचे बाउंड्री पंच जे आहेत पवन यांना घेतलंय कॅमेऱ्याच्या स्क्रीनवरती. बघा कर्नालपाडा संघ मेहनत करतोय आणि त्यांचे आयोजक सुद्धा प्रत्येक ठिकाणी आमचे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून दाखवले जातात. हा कोण तर करण क्या बात आहे. करण जाधव टीव्ही स्क्रीनवरती आहेत. बाउंड्री पंच म्हणून काम बघतात. तर करण और अर्जुन बहुत है यहाँ पे. इथे कोण आहे अजून सागर गायकर क्या बात आहे. मोबाईल मध्ये आहेत. बाउंड्री पंच म्हणून काम बघतात बघा हसले. थँक्यू आदरणीय सन्मान्य अजय जाधव. वेलकम अजय. ग्रामस्थ आहेत कर्नलपाड्याचे. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय तो म्हणजेच प्रकाश. ओपेस डिलेवरती पुरेपूर प्रहार करण्याचा प्रयत्न. विनोद त्या ठिकाणी आहेत. चेंडूने दिशा बदलली ते क्षेत्ररक्षक काही करू शकत नाहीये. बघा क्षेत्ररक्षक दाखवते की चेंडूने बदलली दिशा त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. आलाय चौकार. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गीत या ठिकाणी वाजवलं जाते. जबरदस्त शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरकलाय तो म्हणजे जाऊन पोहोचतो 21 या धावसंख्येवरती. 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. यानंतर मी विनंती करेन ते म्हणजे जॅम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा असा मॅच या ठिकाणी होईल. ऑन साइडला पाल्यामध्ये चेंडू होता. जसं प्रदीप लोखंडे म्हणतात की स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला धाडलंय प्लॉट मध्ये. षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी किरण याच्या माध्यमातून 4 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक धावसंख्या झाली 27 धावा. प्रकाश माळी विरुद्ध माळी असा मॅच आहे. हा सामना आहे. अजून एक केलाय प्रहार. शांत राहून नक्कीच पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. किरण माळी यांच्या बॅट मधून आलेला अजून एक षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. बघा लगातार 5 षटकार मारा आणि अविनाश ठाकरे सचिव आहेत आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. त्यांच्या माध्यमातून 15 टी-शर्ट पटकावा हा ऑफर सुरू आहे.
या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढा चांगला झालेला नाहीये. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा दिशा बदलले. करण त्या ठिकाणी होता, करण याला फसवले, चेंडूने आलाय चौकार. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 37 धावा. चेंडू टाकून झाले आतापर्यंत या षटकाचे, ते म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू या इनिंगच्या अजून सुद्धा शिल्लक. प्रकाश थोडासा महागडा ठरत असताना मी म्हणेन फलंदाजी जबरदस्त होत असताना किरण माळी याच्या माध्यमातून मात्र अपील केली होती प्रकाश याने. विश्वास नव्हता, फक्त अपेक्षा होती की फलंदाज बाद होईल. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती. काय घडतंय, काय बिघडतंय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी निघतील दोन्ही फलंदाज. मिसफील्ड झाले, मात्र तिसऱ्या धावेसाठी निघालेत. पाहणं गरजेचं. संदीप याच्याकडे चेंडू आलाय आणि चेंडू दिलाय तो म्हणजेच प्रकाश याच्याकडे. तर आपण पाहू शकतात 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झाली 39. 18 चेंडू 40 धावांची गरज. चला टॉस कडे आपण जाऊया. ते म्हणजेच जगदंबा स्पोर्ट्स पंढरीपाडा आणि जयांबे डोंगरीपाडा या 2 संघादरम्यान. चला टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांनी उभं राहायचं आहे. डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे आणि लक्षात असू द्या, जो कर्णधार आधी पोहोचेल पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या फेरीत, त्याला आपण चान्स देणार आहोत बोलण्यासाठी. अजय जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच जगदंबा स्पोर्ट्स संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. जाऊया आपण डीजे यांच्याकडे. तोपर्यंत नवीन फलंदाज जरा लवकर मैदानामध्ये पाठवा. डोंगरीपाडा संघाला विनंती. चला फलंदाज पाठवून द्या, फलंदाज पाठवून द्या. बघा वेळ आपल्याला नक्कीच झालेला आहे. फलंदाज पाठवून द्या विनंती असेल. यानंतरचा जो मॅच असेल, प्रेक्षकांनो नक्कीच कुठेही जाऊ नका, कारण जयांबे स्पोर्ट डोंगरीपाडा विरुद्ध जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, एकाचं होम ग्राउंड, एकाचं लकी ग्राउंड, अशा पद्धतीनं आपण पाहतोय की तो मॅच बघायला मिळणार आहे. चला आपण पाहतोय. बघा फलंदाज पाठवून द्या विनंती असेल प्रत्येक. चला फलंदाज येऊ द्या लवकर. आयोजकांची विनंती आहे की थोडा लवकर आपण मॅच पुढे नेतोय, कारण भरपूर उशीर या मॅचसाठी झालेला आहे, किंवा मग या आजच्या दिवसासाठी. कारण कालच्या दिवसाचा उद्घाटनाचा दिवस होता, आपण समजू शकतो. काल शेवटचा मॅच हा जवळजवळ अंधाराच्या बाजूनं वाटचाल करताना दिसला. बॅड लाईटमध्ये थोडासा गेला सेकंड इनिंग, मात्र त्या बॅड लाईटमध्ये सुद्धा आपल्या फलंदाजीचा प्रकाश हा उत्तम दिंडा याने पाडला
आणि ओम सागर बामणगाव संघाला नक्कीच सुपर 3 मध्ये नेऊन ठेवलं. आज स्थानिक संघ आहेत आणि या स्थानिक संघांमध्ये मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. शिवशक्ती सागपाडा, सागपाड्याचा संघ, जय मल्हार खोलांडे, खोलांडेचा संघ, साई 11 डोंगरीपाडा संघ, डोंगरीपाड्याचा संघ आपण पाहतोय. त्यानंतर गावदे स्पोर्ट्स साष्टीकरपाडा आपल्या साष्टीकरपाड्यातील संघ आहे. त्यानंतर जॅम्बे डोंगरीपाडा पुन्हा एकदा डोंगरीपाडा संघ पुढच्या मॅचमध्ये बघायला मिळेल. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा एकच संघ फक्त जो आहे थोडासा आपल्या आउट ऑफ कव्हरेज एरियाचा आहे, कारण ठाणे जिल्ह्यातील हा संघ आहे. जबरदस्त कामगिरी करतोय सध्या तरी आपण जर बघितलं. त्यानंतर भिवंडी तालुक्यातील तो संघ आहे पेंढरीपाड्याचा संघ, म्हणजेच पायगाव परिसरातील हा संघ आहे. बामणगावच्या ग्रामपंचायत हद्दीतला हा संघ. आई सोनसरी तांबडमाळ म्हणजे आपण कामण तांबडमाळचा संघ आहे. त्यानंतर गावदी पोमणचा संघ याच ग्रामपंचायतीतला संघ आहे. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. विशाल आलाय बॉलिंग मार्कवरती. विनोद माळी आणि महेश पानेरा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. शॉर्ट पिच बॉल आणि या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच काय सांगतात? येस, फलंदाज बाद आणि मेन पंचांनी नक्कीच तो अधिकृत निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाज बाद. बचना ए हसीनो जो मैं आ गया ये बचना ए हसीनो. विशाल कांबडी सांगतोय की बचना आहे बॅटर मैं आ गया. पहिल्या चेंडूवरती त्याने खलबल माजवली आहे आणि जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता विनोद माळी याला त्याने मागे पाठवलंय. आता पुन्हा एकदा त्याचा बंधूच आलाय मैदानामध्ये, प्रकाश आलाय आणि प्रकाश याची बॅटिंग सुद्धा आपण पाहिलेले जबरदस्त बॅटर आहे हा सुद्धा. आता त्याच्या समोर आहे विशाल कांबडी, पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडू थांबलेला आहे थोडासा. 2 धाव पूर्ण झाल्यात आणि या ठिकाणी 2 धावेने धाव फलक उघडलं जाईल. श्री गणेशा होताना दिसतोय धावसंख्येचा. प्रकाश विशाल कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत. दोन्ही एकाच वयाचे खेळाडू आपण म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीनं हे दोन्ही खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत चालू आहे. ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आकाश सुतार आणि त्यांच्या माध्यमातून या चेंडूला नक्कीच मिसफिल्ड केलं गेलंय. या ठिकाणी धावा मिळतील त्या म्हणजेच 3. जबरदस्त रनिंग मिळतो विकेट महेश आणि प्रकाश याची. या धावा घेणं गरजेचं आहे, कारण की बघा धावसंख्या आपण 18 चेंडूमध्ये 40 धावा जर पाहिल्या जे टार्गेट आहे त्या तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला सिंगल डबल ट्रिपल आणि 4 धावा षटकार या धावसंख्येच्या बाजूनं ज्या धावा येतील त्या घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा विशाल आता चेंडूला फक्त कट केली जाते. चेंडूला 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न प्रदीप याच्या माध्यमातून थ्रू केला गेला, तो म्हणजेच 5% एंडवरती 1च धाव आली. बघा फलंदाज सांगते की थोडीशी हरकत करतोय चेंडू आणि त्यामध्ये विशाल हा माहीर आहे. दोन्ही साईडनं इन स्विंग असेल आउट स्विंग असेल वेगानं कट करण्यासाठी तो माहीर आहे. त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पुन्हा एकदा दिलीप चिंबल आहे. वेळेवरती चेंडूला बाउन्स मिळाला आणि तो जो बाउन्स जो आहे क्या बात आहे, क्या बात आहे. ही 1च धाव मिळाली. एका धावेने धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. महेश पानेरा आणि प्रकाश माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय. सूरज माळी त्या ठिकाणी थोडासा एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगला थ्रो. परिणाम 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकलं गेलं. धावसंख्या झाली ती 9. बघा कंपॅरिझन पाहूया एका षटकानंतर कशा पद्धतीनं धावा झालेल्या आहेत. आपण पाहतोय की जय मल्हार खोलांडे संघाने 2 विकेट गमावले होते, 8 धावा बनवल्या होत्या.
साई इलेव्हन डोंगरीपाडा संघ एक पाऊल पुढे आहे. त्याने एक विकेट कमी गमावलाय आणि एक धाव सुद्धा जास्त बनवलेली आहे. तर पाहणं गरजेचं आहे कुठला संघ या ठिकाणी पुढे चांगली कामगिरी करेल. षटकाची झाली समाप्ती. जोपर्यंत नवीन गोलंदाज येते तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे. थँक्यू डीजे. रुपेश कोठावले आलेत नवीन गोलंदाज. आता 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 12 चेंडू 31 धावा. सुंदर चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत सातवी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत दोन धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेनं धावफलक आपण पाहू शकतात पुढे सरकतोय 11 वरती. सिंगल डबल वरती विश्वास ठेवला जातो, ही एक चांगली गोष्ट आहे. सिंगल डबल वरती विश्वास या ठिकाणी ठेवला जातोय. सिंगल डबलला महत्व दिलं जात आहे. प्रकाश परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय पुन्हा एकदा. त्या ठिकाणी सूरज आहे. सूरज कशा पद्धतीने चेंडूला फील्ड करेल पाहणं गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा खराब थ्रो. दोन धाव पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच इथे 3 धावा पूर्ण केल्यात. 3 धावा पूर्ण केल्यात लक्षात असू द्या. तर 3 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. मी म्हणेन इथनं थोडासा प्लस दिसतोय मला डोंगरीपाडा. कंट्रोलमध्ये आणायचं असेल नक्कीच क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल कोलंडा संघाला. मात्र चांगली फलंदाजी मी म्हणेन प्रकाश आणि महेश याची जबरदस्त. हलक्या यात्रा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण सुतार याचं. चेंडू चांगले हाताळले गेलेत. आता प्रकाश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. धावसंख्या झाली 15. पाहणं गरजेचं काय घडेल. रुपेश कोठावले पुन्हा एकदा मिसफील्ड झाली. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक धाव मिळते. आपल्या पद्धतीने एक धाव असेल तर नक्कीच आपण पाहतोय उंच बॅटला लागला होता चेंडू. तर हा नक्कीच एक झेल होतं असं म्हणणं गरजेचं आहे. रुपेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. रुपेश याने 7 धावा 4 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रवीण सुतार आणि फलंदाज बाद महेश. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जवानियाँ मंदी लुटाती जिंदगानियाँ अने नके जब मुझको करण आलाय नव्यानं. करण महेश हा बाद झाल्याच्यानंतर करण आलाय मैदानामध्ये. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या झालेली ती 16. म्हणजेच किती धावांची गरज अजून सुद्धा असेल तर 24 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 24 धावा डोंगरीपाडा संघाला जिंकण्यासाठी. प्रकाश आहे मैदानामध्ये. प्रकाश नॉन वरती उभा आहे. करण नव्यानं आलाय. म्हणून हा चेंडू फार महत्वाचा आहे. या चेंडूमध्ये किती धावा मिळतील हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण याला जेव्हा स्ट्राईक मिळेल संधी मिळेल या एका चेंडूवरती तेव्हा तो काय करेल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. येस आय थिंक लेफ्ट हँड बॅट्समन आहे. येस लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्यामुळं क्षेत्ररक्षण सजवलं. एक डीप स्क्वेअर लेग आहे.
एक मिड विकेट आहे, काव कॉर्नर आहे, लॉंग ऑन असे चार चार क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपण पाहतोय. या ठिकाणी अजून एक चांगला मंथन मंथन त्या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करताना दिसला. 2 धाव मात्र मिळतील. 2 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकेल. धावसंख्या झाली 18. अजून सुद्धा 22 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू हे शिल्लक आहेत. सामन्याला होते सुरुवात. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. प्रकाश आहे. प्रकाशाच्यावरती विश्वास नक्कीच आहे डोंगरीपाडा संघाचा. आता मात्र आय थिंक बॅट चेंडू लागला होता. संधी होती या ठिकाणी जस्ट रक्षकाला. 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. डोंगरीपाडा विरुद्ध खोलांडे. 5 चेंडू 22 धावांची गरज. ऑन साईडला त्या ठिकाणी राजमाळी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फलंदाज बाद प्रकाश. नक्कीच आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये अंडर 19चा वर्ल्ड कप आपण जो पटकावला. आपल्या वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रे कर्णधार म्हणून आपल्या वसईकरांना खरंच शुभेच्छा असतील. ऑन साईडच्या दिशेनं धावफलक वाढवण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल फक्त आणि करण या ठिकाणी मैदानामध्ये स्ट्राईकवरती आला. डाहुऱ्याचा फलंदाज. धावसंख्या 19. किती चेंडू किती धावा. 3 चेंडू 21 धावांची गरज. बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही 3 चेंडू 21 धावा ह्याचा प्रयत्न करायला हवा. प्रयत्न केला तर नक्कीच काहीतरी अर्जित करू शकता. 3 चेंडू 21 धावा. चांगला चेंडू. सूरज माळी या धावा डिफेंड करण्यासाठी नक्कीच स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो कोलंडे संघाचा. भरपूर वेळेस कमी चेंडू कमी धावा त्याने जास्त चेंडू कमी धावा डिफेंड केलेल्या आहेत. दरम्यान ऑफ साईडला दिलीप. चांगलं क्षेत्ररक्षण दिलीप चिंबल यांच्या माध्यमातून धावफलक 20 धावा मागे पडलाय. 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. भरपूर मागे मात्र मॅच क्रिकेटची आहे. 1 चेंडू 20 धावा. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चाललाय चेंडूच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि या ठिकाणी हा चेंडू नक्कीच डॉट समजला जाईल. षटकाची झाली समाप्ती.